हॅलो हाय नमस्कार, मी सुदर्शन दुखरे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे हा जिल्हा परिषदच्या सिलेबसमध्ये दिलेला एक खूप महत्त्वाचा आणि परीक्षेमध्ये ज्याच्यावर प्रश्न जास्त विचारायचे चान्सेस आहे असा टॉपिक आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे लिव्हर फंक्शन टेस्ट. तुम्ही जर सिलेबस बघितला असेल त्यामध्ये हा टॉपिक तुम्हाला दिसेल. तर लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे याच टेस्टला LFT असं म्हणतात. जर तुम्ही कधी डॉक्टरकडे गेले असाल, स्पेशली जर तुमच्या बॉडीमध्ये बॉडी फंक्शनिंगच्या पूर्ण टेस्ट जेव्हा करायला लावतात तेव्हा सहसा डॉक्टर जे आहे ते KFT म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट, LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, थायरॉइड प्रोफाईल, लिपिड प्रोफाईल, तर असे काही टेस्ट तुम्हाला करायला सांगतात. त्यामधलीच एक टेस्ट जी आहे ती आहे लिव्हर फंक्शन टेस्ट. लिव्हर फंक्शन टेस्टला समजून घेण्याच्या आधी आपल्याला लिव्हर बद्दल समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतरच त्यामधल्या ती टेस्ट आपण कशासाठी करतो हे आपल्याला समजू शकेल. सो एकदम क्विक मध्ये महत्वाचं कट टू कट पॉईंट बद्दल मी तुम्हाला लिव्हर बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगतो आहे. बघा, लिव्हर जो आहे आपल्या बॉडीमधला, तुम्हाला जर प्रश्न विचारला की आपल्या बॉडीमधला लार्जेस्ट ऑर्गन कोणता आहे, तर तो लार्जेस्ट पण आणि कॉम्प्लेक्स पण असा ऑर्गन कोणता आहे, तर तो आहे लिव्हर. सो लार्जेस्ट अँड द मोस्ट कॉम्प्लेक्स ऑर्गन ऑफ द बॉडी इज द लिव्हर. लिव्हरचं वेट किती असतं? जवळजवळ दीड किलो 1.5 kg इतकं लिव्हरचं वेट असतं. लोकेशन आपल्या बॉडीमध्ये कुठं असतं तुम्हाला माहिती आहे की आपली ही थोरॅसिक कॅव्हिटी आहे आणि हा जो पोर्शन आहे त्याला ॲब्डॉमिनल कॅव्हिटी असं म्हणतो. थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटी याला सेपरेट आउट करणारा डायफ्रॅगम नावाचा एक पोर्शन असतो, एक मस्क्युलर फ्लॅप असतो. तर आपल्या डायफ्रॅगमने आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीला आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटीला काय केलंय? सेपरेट आउट केलं आहे. त्याचे 4 क्वाड्रंट जर ॲब्डोमिनल कॅव्हिटीचे आपण पाडले तर राईट साईडला अप्पर क्वाड्रंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो क्वाड्रंट तुम्हाला समजते का? मॅथ मध्ये आपण शिकत होतो अशी लाईन आणि अशी लाईन, पहिला क्वाड्रंट, दुसरा क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट आणि चौथा क्वाड्रंट. तसा राईट साईडला पहिल्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला लिव्हर पाहायला मिळतो. लोकेशन बघा, बिलो द डायफ्राम. डायफ्राम म्हणजे काय? हा जी मी पोर्शन तुम्हाला सांगितला, जे थोरॅसिक कॅव्हिटीला म्हणजे रिब्स वगैरे आपले आहेत ते, आणि खालची ॲब्डोमिनल कॅव्हिटी, याला सेपरेट करणारा जो डायफ्राम आहे त्याच्या खाली आहे इन द राईट अप्पर क्वाड्रंट ऑफ ॲब्डोमिनल कॅव्हिटी. म्हणजे ही जी ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये जो राईट क्वाड्रंट आहे त्या साईडला आपल्याला लिव्हर पाहायला मिळतो. सो नंतर ऑल द ब्लड फ्रॉम द इंटेस्टाईन अँड पॅनक्रियास. सो इंटेस्टाईन काय आहे, पॅनक्रियास काय, हे डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये हेल्प करणारे ऑर्गन्स आहे. अँड विच इज द लिव्हर व्हाया पोर्टल नर्वस वेन. म्हणजे जे ब्लड असतं, म्हणजे इंटेस्टाईन मधलं, पॅनक्रिया मधलं हे जे सगळं ब्लड आहे हे लिव्हरकडे पोहोचतं. म्हणजे इंटेस्टाईन मधून निघालेलं ब्लड, पॅनक्रियामधून निघालेलं ब्लड, हे सर्व ब्लड जे आहे हे लिव्हरकडे पोर्टल व्हेनस सिस्टीम थ्रू, म्हणजे पोर्टल व्हेन्स थ्रू, पोर्टल व्हेन जे आहे रिलेटेड विथ द लिव्हर आहे आणि या पोर्टल व्हेन थ्रू हे सगळं ब्लड जे आहे पॅनक्रियामधलं आणि लिव्हर इंटेस्टाईन मधलं हे लिव्हरकडे पोहोचतं. सो पोर्टल हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा, रिलेटेड विथ द लिव्हर आहे. ठीक आहे. सो या लिव्हरचे काय फंक्शन्स आहे हे आता आपण शॉर्ट मध्ये एकदम मी पॉईंट टू पॉईंट सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे हा टॉपिक पाहून मायक्रोबायोलॉजी वाले त्याहीपेक्षा बायोकेमिस्ट्री वाले ना खूपच खुश असतील, कारण की त्यांना हे सगळं खूप चांगलं इझिली जमत असेल. आणि टेन्शन मध्ये कोणते लोक असतील? जे लोक स्पेशली फिजिक्स वाले आहे, मॅथ वाले आहे, केमिस्ट्री वाले आहे, त्यांना असं वाटत असेल की यार ये क्या ही चल रहा है. लेकिन बिलकुल चिंता करू नका, मी स्वतः फिजिक्स केमिस्ट्री मॅथ वाला आहे, त्याच्यामुळे जर मी करू शकतो हे सर्व तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. आणि बायोकेमिस्ट्री वाल्याला तर प्रॉब्लेम जाणारच नाही. ठीक आहे. सो मेटाबॉलिझम फंक्शन, लिव्हरचे आपण काही फंक्शन बघणार आहे. त्याच्यामध्ये हे टोटल 6 फंक्शन आपण बघणार आहे. पहिला फंक्शन जो आहे तो आहे मेटाबॉलिक फंक्शन. म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजे काय? जसं कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट्स आहे, विटॅमिन्स आहे, या सगळ्यांचं मेटाबॉलिझम करण्यासाठी आपल्याला लिव्हरची हेल्प असते. बघा, कार्बोहायड्रेट आहे, लिपिड आहे, प्रोटीन आहे, मिनरल्स आहे, विटॅमिन्स आहे, या सगळ्यांचं मेटाबॉलिझम करण्यासाठी, मेटाबॉलिझम म्हणजे काय असतं? कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझमचं कॉम्बिनेशन असतं. शॉर्ट मध्ये समजून घ्यायचं असेल, मेटाबॉलिझम म्हणजे एक प्रकारे त्याचं डायजेशन आपण म्हणू शकतो. सो कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन, मिनरल्स आणि विटॅमिन्स यांचं मेटाबॉलिझम करण्यामध्ये आपल्याला लिव्हरचं हेल्प होते. आता दुसरं फंक्शन बघूया, एक्सक्रिटरी फंक्शन. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपल्या बॉडीमधून एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये देखील आपल्याला लिव्हर हेल्प करतो आहे. जसं बाईल पिगमेंट आहे, बाईल साल्ट आहे आणि कोलेस्ट्रॉल आहे, आर बाईल इनटू द इंटेस्टाईन. हे सगळं बाईलच्या फॉर्म मध्ये इंटेस्टाईन पर्यंत पोहोचण्याचं काम देखील कोणाचं आहे? तर लिव्हरचं आहे. प्रोटेक्टिव्ह फंक्शन आणि डिटॉक्सिफिकेशन. तुम्ही एक गाणं ऐकलं असेल ABCD 2 मध्ये, त्याच्यामध्ये मला एक्झॅक्ट गाणं आवडत नाहीये, पण ते त्या गाण्याचे जो भावार्थ होता तो असा होता की लिव्हर होगा सायको दारू पिणे से, असं काहीतरी तसं ते
त्याचे गाण्याचे बोल होते, मला एक्झॅक्ट आता ते आठवत नाहीये, पण त्याच्यामध्ये लिव्हर होगा सायको आणि ते दारू पिल्यामुळे असं काहीतरी त्याचं ते म्हणणं होतं. तर काय होतं की आपल्या बॉडीमध्ये देखील आणि पुन्हा आपण जे काही औषध वगैरे घेतो हे सगळं जे आहे, हे सगळे जे ड्रग्स आहे, हे सगळे जे अल्कोहोल आहे, मेडिसिन्स आहे, हे सगळं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम जे आहे हे कोणाकडे असतं तर लिव्हरकडे असतं. म्हणूनच म्हणतात की जे दारू पिणारे अल्कोहोलिक पर्सन्स आहे त्यांच्या लिव्हरला अफेक्ट होतोय. तर हे सगळं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम जे आहे हे कोणाचं आहे, लिव्हरचं आहे. बघा, कुपर्स सेल ऑफ द लिव्हर, आणि प्रश्न विचारला जातो कधी कधी, कुपर सेल इज डील विथ कोणत्या कुपर सेल, हे जे आहे ते लिव्हर संदर्भातले आहे. सो कुपर सेल ऑफ अ लिव्हर परफॉर्म फॅगोसायटोसिस टू एलिमिनेट द फॉरेन कंपाऊंड. आपल्या बॉडीमध्ये जे काही फॉरेन सबस्टन्स असतात, फॉरेन सबस्टन्स म्हणजे काय, आपल्या बॉडीच्या बाहेरचे सबस्टन्स, त्या सगळ्यांना काय करायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे. फॅगोसायटोसिस म्हणजे खाऊन घेणे, या फॉरेन सबस्टन्सला खाऊन घेण्याचं काम जे आहे ते कुपर सेल करतात आणि आपल्या बॉडीला डिसीज फ्री ठेवण्याचं देखील काम करतात. सो कुपर सेल ऑफ अ लिव्हर परफॉर्म अ फॅगोसायटोसिस. फॅगोसाइट म्हणजे हा फॉरेन सबस्टन्स आहे, हा कुपर सेल आहे, ह्याला खाऊन टाकतात, याला फॅगोसायटोसिस असं म्हणतात. आपल्या बॉडीमध्ये असे सेल असतात, प्रोटेक्टिव्ह सिस्टीम असते, फॉरेन सबस्टन्स दिसला की त्याला खाऊन घेतात. सेम जे आहे ते WBC देखील करतात, ते देखील फॅगोसायटोसिस करतात. तसंच लिव्हर मधले हे जे सेल आहे कुपर सेल, हे देखील सेम फंक्शन परफॉर्म करतात. हिमॅटॉलॉजिकल काही फंक्शन आहे. आता हिमॅटॉलॉजिकल फंक्शन म्हणजे काय बघा, फॉर्मेशन ऑफ अ ब्लड. आपल्या बॉडीमध्ये आपण जेव्हा एम्ब्रिओ स्टेजवर असतो, एम्ब्रिओ स्टेज म्हणजे काय असते की आपला जन्म झालेला नसतो, ठीक आहे. सो त्याची पूर्ण ऑर्गनची डेव्हलपमेंट झालेली असते, त्या स्टेजला आपण काय म्हणतो, एम्ब्रिओ स्टेज म्हणतो. सो फॉर्मेशन ऑफ अ ब्लड, एम्ब्रिओमध्ये जेव्हा लहान मुलांमध्ये, लहान मुलं पण म्हणू शकत नाही आपण त्याला, त्या स्टेजमध्ये एम्ब्रिओचं फॉर्मेशन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ब्लड फॉर्मेशन करण्याचं काम जे आहे हे कुठून होते, एक मिनिट. सो ते फॉर्मेशन ऑफ अ ब्लड म्हणजे ब्लडचं फॉर्मेशन जे आहे एम्ब्रिओमध्ये, त्याच्यामध्ये देखील काय होतं, लिव्हरचं काम महत्वाचं आहे. समोर प्लाझ्मा प्रोटीन, आपल्या बॉडीमध्ये अल्ब्युमिन आहे, प्रोथ्रोम्बिन आहे. प्रोथ्रोम्बिन कशामध्ये हेल्प करतो, तर प्रोथ्रोम्बिन तुम्हाला हेल्प करतो आहे क्लॉटिंग फॅक्टरमध्ये. तर ते जे अल्ब्युमिन आहे, प्रोथ्रोम्बिन आहे, या सगळ्यांची हेल्प आपल्या क्लॉटिंग फॅक्टरमध्ये वगैरे होते. तर प्लाझ्मा प्रोटीन आहे ते एक प्रकारचे, त्याच्या सिंथेसिसमध्ये देखील कशाची हेल्प होते, तर लिव्हरची हेल्प होते. त्याचप्रमाणे डिस्ट्रॅक्शन ऑफ इरिथ्रोसाइट्स म्हणजे काय, इरिथ्रोसाइट्स म्हणजे होतात आरबीसीज. आणि तुम्हाला माहिती आहे की आरबीसीचं डिस्ट्रक्शन जे आहे आपल्या बॉडीमध्ये, कारण की आरबीसी पण एक प्रकारे काय आहे, सेल्स आहे, त्या सेलचं डिस्ट्रक्शन कुठे ना कुठे होणार आहे, केव्हा ना केव्हा होणार आहे. तर ते कुठे होते, तर तुमच्या लिव्हरमध्ये होते. सो अशा प्रकारे हिमॅटॉलॉजिकल फंक्शनमध्ये फॉर्मेशन ऑफ अ ब्लड इन एम्ब्रिओ स्टेज, त्याच्यानंतर प्लाझ्मा प्रोटीन जे आहे, प्लाझ्मा प्रोटीन कोणते, तर अल्ब्युमिन आहे, प्रोथ्रोम्बिन आहे, अशा प्रोटीनचं फॉर्मेशन देखील लिव्हरमधूनच होते. त्याचप्रमाणे डिस्ट्रक्शन ऑफ अ इरिथ्रोसाइट्स म्हणजे आरबीसी जे आहे त्याचं डिस्ट्रक्शन आपल्या बॉडीमध्ये फॉर्म झाल्यानंतर 120 डेज इतकं आरबीसीचं काय असतं, कालावधी असतो जगण्याचा. तो जो संपल्यानंतर त्याचं डिस्ट्रक्शन जे आहे ते पण कुठे होणार आहे, लिव्हरमध्ये होणार आहे. त्यानंतर बघा स्टोरेज फंक्शन. तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये आपण जेव्हा अन्न खातो, तुम्ही जर अभ्यास केला नाही, तुमच्या आई बाबा तुम्हाला काय करतील, एखाद्या रूम मध्ये कोंडून ठेवतील की तू अभ्यास करत नाही. मग आपण 4 दिवसाआधी अन्न खाल्लं होतं, 4 दिवसापर्यंत आपण जिवंत राहू शकतो जरी आपल्याला अन्न मिळालं नाही तरी पण, थँक्स टू लिव्हर. का बरं, कारण की 4 दिवसाआधी आपण जे अन्न खाल्लं होतं त्यांनी जे ग्लुकोज फॉर्म केलं होतं ते त्याच्यामुळे आपली बॉडी चालत होती, आपली बॉडी फंक्शन करत होती. पण जे एक्स्ट्राचं ग्लुकोज त्या फूड मधून आपल्याला मिळालेलं होतं ते आपल्या लिव्हरमध्ये स्टोअर होते इन द फॉर्म ऑफ अ ग्लायकोजन. सो आपल्याला अन्नामधून काय मिळतं, ग्लुकोज. एक्स्ट्राचं ग्लुकोज जे आहे, म्हणजे जर आपल्याला जेवायला मिळालं नाही किंवा आपण आपले बॉडी फंक्शन जे करू शकते, तर ते एक्स्ट्राचं ग्लुकोज जे आहे ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते इन द लिव्हर. आणि जेव्हा गरज पडते तेव्हा आपल्याला समजा अन्न मिळालं नाही किंवा एक्स्ट्रा वर्क करायचं आहे, जेवण थोडंसंच केलं आहे तरी पण आपल्याला समजा दगड फोडायची आहे, खूप दूर धावायचं आहे, अशा वेळी काय होतं की आपल्या लिव्हरमध्ये स्टोअर्ड असलेलं ग्लायकोजन पुन्हा एकदा कशामध्ये, ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं. सो अशा वेळी स्टोरेज कशाचं स्टोरेज करतं, तर ग्लायकोजनचं स्टोरेज होते. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12, ए, डी आणि व्हिटॅमिन B12 या व्हिटॅमिनचं स्टोरेज करण्याचं काम देखील कोणा थ्रू होत आहे, ही लिव्हर थ्रू होते. प्रोडक्शन ऑफ अ बाईल साल्ट जे आहे तर याचं देखील फॉर्मेशन मध्ये हेल्प होते लिव्हर थ्रू, आणि याचं काम जे आहे ते डायजेशन थ्रू होते. सो अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे लिव्हर फंक्शन टेस्ट. आणि आपण जाऊया आता आपल्या नेक्स्ट कंपोनंटकडे.
सो मित्रांनो, आता आपण बघूया लिव्हर फंक्शन टेस्ट जी आहे, LFT आपण ज्याला म्हणतो आहे, ही टेस्ट परफॉर्म कशासाठी केली जाते. तर डिसफंक्शनिंग ऑफ अ लिव्हर, म्हणजे लिव्हर तुमचं प्रॉपर काम करत नसेल, म्हणजे लिव्हर किती महत्वाचं आहे. आपण बघितलं वेगवेगळे कंपोनंटच्या सिंथेसिसमध्ये त्याचे आपण 6 फंक्शन्स बघितले आत्ताच. त्या 6 फंक्शन इतके महत्वाचे आहे की तुमची लिव्हर जर व्यवस्थित काम करत नसेल तर तुमच्या बॉडीवर त्याचा फरक पडायला लागतो. तर लिव्हर फंक्शनिंग आपण कशासाठी करतो, तर स्क्रीनिंग ऑफ लिव्हर डिसफंक्शन, कारण तुमच्या लिव्हरचं डिसफंक्शनिंग आहे का, त्याच्यानंतर टाईप ऑफ डिसऑर्डर, कोणत्या टाईपचं डिसऑर्डर तुम्हाला आहे, हे सगळं आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला लिव्हर फंक्शन टेस्ट करायची असते. मग आता ही लिव्हर फंक्शन टेस्ट करत असताना याचे 3 ब्रॉडली आपण टाईप पाडलेले आहेत आणि कशासाठी आपण ती करतो त्यानुसार क्लासिफिकेशन ऑफ लिव्हर फंक्शन टेस्ट. लिव्हर फंक्शन टेस्ट करायची आहे, आपला मोटो 3 असणार आहे. पहिला मोटो ग्रुप 1 टेस्ट ऑफ हिपॅटिक एक्सिटरी फंक्शन, म्हणजे आपण आता जी एक्सिटरी सिस्टीम त्याची जेव्हा फंक्शन बघितले लिव्हरचे, त्याच्यामध्ये लिव्हर हा एक्सिटरी सिस्टीम मध्ये हेल्प करतो. तर ती सिस्टीम व्यवस्थित सुरू आहे की नाही आहे, लिव्हर थ्रू एक्सक्रिशन व्यवस्थित होत आहे की नाही आहे, ते पाहण्यासाठी खालच्या काही टेस्ट करायची आहे. तसंच दुसरा ग्रुप आहे मार्कर ऑफ अ लिव्हर इंजुरी. जर तुमच्या लिव्हरला काही इंजुरी झाली आहे, लिव्हर सिरोसिस सारखे, कधी लिव्हरला कट लागला, लिव्हरचं एनलार्जमेंट झालं, ते छोटं झालं, मोठं झालं, इंजुरी झालं, अशा जर काही लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, त्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर खाली काही दिलेले कंपोनंट आहेत ते आपल्याला चेक करावे लागतील. आणि टेस्ट फॉर द सिंथेसिस ऑफ फंक्शन ऑफ लिव्हर, म्हणजे सिंथेसिस म्हणजे काय, तुम्हाला मी सांगितलं होतं लिव्हर बऱ्याचशा गोष्टी सिंथेसिस करतो, जसं प्रोथ्रोम्बिन जो क्लॉटिंग मध्ये खूप महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालाय का. सिंथेसिस फंक्शन ऑफ लिव्हर, लिव्हर ज्या काही गोष्टी सिंथेसिस करतो, लिव्हरच्या गोष्टी बनवतो, त्यामध्ये काही बिघाड आलेले आहे का, त्यासाठी खालील गोष्टी आपल्याला चेक करायच्या असतात. सो अशा ब्रॉड वेनी आपण काय केलेलं आहे की आपण हे 3 फॉर्म मध्ये, 3 कंपोनंट्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिवाइड केलेल्या आहेत. सो मित्रांनो बघा, ग्रुप 1 टेस्ट फॉर द हिपॅटिक फंक्शन एक्सिटरी फंक्शन. एक्सिटरी फंक्शन म्हणजे मी काय सांगितलं की लिव्हर जो आहे तो एक्सिटरी सिस्टीम व्यवस्थित परफॉर्म करत आहे की नाही आहे, हे करण्यासाठी आपल्याला बघायचं आहे पहिले सिरम. सिरम म्हणजे काय, ब्लड सॅम्पल घेतलं जातं आणि ब्लड सॅम्पलला जर आपण थोडा वेळ तसंच ठेवलं तर तो डिवाइड होतो 2 पार्टमध्ये. एक जो पार्ट आहे तो सिरम, म्हणजे ब्लडला जर तुम्ही कलेक्ट केलं प्लेन ट्यूब मध्ये, आपण जर एक ट्यूब घेतली आणि याच्यामध्ये काय केलं, आपण ब्लड जर जमा केलं तर काही वेळानंतर काय होतं, त्या ब्लडचं सेपरेशन होतं आणि वरच्या साईडला फक्त जे आहे ते काय होतं, सिरम राहतं आणि खालच्या साईडला काय असतं, बाकी ब्लड कंपोनंट असतात, म्हणजे WBC पण आहे, RBC पण आहे. हे जे सिरम वर बनलेलं आहे त्या सिरम मधून आपल्याला काय समजू शकतं, तर आपल्याला बिल्युरिबिन समजलं जाऊ शकतं, टोटल बिल्युरिबिन, कॉन्जुगेटेड बिल्युरिबिन आणि अनकॉन्जुगेटेड प्रोटीन, या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये अनालिसिस करायचं आहे. प्लस युरिन मधून देखील आपण या सगळ्या कंपोनंटची माहिती घेऊ शकतो. जसं ब्लड हे एक आपल्या बॉडी फ्लुइड आहे, तसंच युरिन देखील बॉडी फ्लुइड आहे. त्यामधून देखील आपण बाईल पिगमेंट आहे, बाईल साल्ट आहे अँड युरोबिलोजेन आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेऊ शकतो. सो सिरम मधून बिल्युरिबिन, टोटल बिल्युरिबिन, कॉन्जुगेटेड बिल्युरिबिन, अनकॉन्जुगेटेड बिल्युरिबिन आहे, पण सोबतच तुम्ही युरिन मधून बाईल पिगमेंट आहे, बाईल साल्ट आहे, युरोबिलोजेन आहे, या सगळ्यांचं देखील काय घेऊ शकतो, त्यामधून अनालिसिस घेऊ शकता. आणि हे सगळं रिलेटेड आहे हिपॅटिक एक्सिटरी फंक्शनशी संदर्भात. ठीक आहे. ग्रुप 2 मध्ये आपण बघितलं आहे मार्कर ऑफ लिव्हर इंजुरी. सो लिव्हर इंजुरी बद्दल आपण काय बघू शकतो, बघा की ॲलिलिन अमिनो ट्रान्सफरेज नावाचे हे काही एन्झाईम्स आहे, हे व्यवस्थित आहे का, हे आपण बघू शकतो. लिव्हरला इंजुरी जर झाली असेल तर या एन्झाईम्स मध्ये फ्लक्च्युएशन येतं, म्हणून आपल्याला हे एन्झाईम काय करायचे असतात, बघायचे असतात. तर ॲलिलिन हे अमिनो ऍसिड आहे, ज्या लोकांनी माझा अमिनो ऍसिड 22 प्रकारचे अमिनो ऍसिड मी टिप ऑफ टन सांगितले होते तुम्हाला, तर ॲलिलिन मध्ये ॲलिलिन, ग्लायसिन, व्हॅलिन आठवत आहे का तुम्हाला लोकांना, ज्या लोकांनी माझे व्हिडिओ बघितले असतील त्यांनाच आठवेल बरं फक्त. सो ॲलिलिन अमिनो ट्रान्सफरेज हा एन्झाईम आहे. सो ॲलिलिनचा एल, हा जो ॲलिलिन तुम्हाला दिसत आहे ना, याचा एल इथे घेतलेला आहे, हा ए आणि हा एल, आणि ट्रान्सफरेजचा टी घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍस्पार्टिक ऍसिड आठवते का तुम्हाला, ऍस्पार्टेट अमिनो ट्रान्सफरेज, ऍस्पार्टेट, हा जो ए आणि एस आहे याचा इथे यांनी एस घेतलेला आहे आणि ट्रान्सफरेजचा टी घेतलेला आहे. कधी कधी नाही का ॲलिलिन अमिनो ट्रान्सफरेज असं देत नाही एक्झाम मध्ये, ते डायरेक्ट ALT देतात, AST देतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, एल म्हटलं की ॲलिलिन अमिनो ट्रान्सफरेज आहे, ऍस्पार्टेड अमिनो ट्रान्सफरेज न देता AST देऊन देतील. तर AST काय आहे, ऍस्पार्टेड अमिनो ट्रान्सफरेज आहे. त्याच्यानंतर अल्कलाइन फॉस्फेट, हा जो तुम्हाला दिसत आहे
AL याचा इथे पण त्यांनी काय केलं आहे, AL केला आहे, पण इथे ALT होता म्हणून हा ॲल्युलिन अमिनो ट्रान्सफरेज आहे आणि हा P आहे त्याच्यामुळे हा फॉस्फेट आहे म्हणून त्याला आपण अल्कलाइन फॉस्फेट असं म्हणणार. तो AL जो आहे ALP अल्कलाइन फॉस्फेट आहे. त्याच्यानंतर गॅमा ग्लुटामिल ट्रान्सफरेज GGT, हे काही एन्झाईम्स आहे रिलेटेड विथ द लिव्हर. तर या सगळ्यांवरून आपण काय, याचा सगळ्यांचा जर आपण काउंट काढला तर आपल्याला फायदा काय होईल, तर आपल्याला समजेल की लिव्हरमध्ये कुठे इंजुरी आहे का. त्याच्यानंतर ग्रुप 3 मध्ये टेस्टिंग फॉर द सिंथेसिस फंक्शन ऑफ द लिव्हर. लिव्हर ज्या काही गोष्टी सिंथेसिस करतो, लिव्हर ज्या गोष्टी प्रोड्यूस करतो त्या गोष्टी व्यवस्थित प्रोड्यूस होत आहे की नाही हे पाहण्यासाठी या खालील कंपोनंट्स आपल्याला लिव्हरमध्ये चेक करावे लागतात. जसं टोटल प्रोटीन आहे, आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा प्रोटीन सिंथेसिस देखील होतं, ते आपल्याला चेक करायचं असतं. नंतर सिरम अल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन आणि अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिनचा रेशो हे आपल्याला बघावं लागतं. त्याच्यानंतर प्रोथ्रोम्बिन टाइम, तर प्रोथ्रोम्बिन टाइम कसा काउंट करतात हे मी आपण पुढे बघणारच आहे, पण प्रोथ्रोम्बिन टाइम जो आहे तो 10 ते 12 सेकंद इतका असतो. तर त्याचं देखील अनालिसिस जे आहे आपल्याला याच्यामधून करता येतं. आणि आता ह्या 3 महत्वाच्या गोष्टी बघितल्यानंतर हे सगळे कंपोनंट आपल्याला बघायचे आहे. त्यामधला पहिला कंपोनंट जो आहे इट इज रिलेटेड विथ द बिल्युरिबिन. आता बिल्युरिबिनचं काम काय आहे, बिल्युरिबिन आहे बाय प्रॉडक्ट ऑफ RBC. आता आरबीसीचं जेव्हा डिस्ट्रॅक्शन होतं लिव्हरमध्ये जाऊन, तर त्याच्यापासून त्या आरबीसीच्या डिस्फंक्शन म्हटलं ते तुटून त्याचं काय बनतं, तर बिल्युरिबिन बनतं. येलोइश कलरचा हा पिगमेंट असतो. जर तुम्हाला जॉन्डिस झालेला असेल तर तुमचे डोळे आहे, नख आहे, बॉडी जी आहे हे थोडीशी पिवळसर दिसायला लागते. जॉन्डिस झालं का हे कन्फर्मेशन करण्यासाठी देखील आपण ही बिल्युरिबिनची जी टेस्ट आहे, ही बिल्युरिबिन तुम्हाला दिसत आहे, याबद्दल आता आपण बोलतो आहे. सो हा आरबीसीचा एक बाय प्रॉडक्ट आहे आणि येलोइश पिगमेंट ऑब्झर्व इन अ जॉइंटिस. तर तुम्हाला हे जे बिल्युरिबिन आहे याचं प्रमाण वाढलेलं असतं इन द जॉइंटिस. बिल्युरिबिनचं प्रमाण जर वाढलं, हा इंडिकेट करतोय इन्क्रीज, हा एरो म्हणजे सो इन्क्रीज अ बिल्युरिबिन. कुठे गॉल ब्लॅडर बद्दल तुम्हाला माहिती असेल, तिथे गॉल स्टोन जर असेल, जसं लिव्हरमध्ये स्टोन होऊ शकतो, तसाच गॉल ब्लॅडर काय आहे, लिव्हर जे असतं त्या लिव्हरच्या इथे गॉल ब्लॅडर असतं. ठीक आहे, बाईलचं सिंथेसिस जरी लिव्हर करत असला तरी त्याचं स्टोरेज गॉल ब्लॅडर, लिव्हरचा एक पार्ट आहे, छोटंसं पाऊच असतं, तिथे होतो. सो प्रॉडक्ट ऑफ आरबीसी येलोइश पिगमेंट ऑब्झर्व इन अ जॉइंटिस. आणि बिल्युरिबिनचं प्रमाण जर वाढलं तर गॉल स्टोन म्हणजे हा गॉल ब्लॅडर मध्ये काय स्टोनचे प्रमाण, कॅल्शियम ऑक्झॅलेट सारखे जे स्टोन्स असतात ते तिथे वाढतात. नंतर अॅक्यूट अँड क्रॉनिक हेपॅटायटिस, म्हणजे हेपॅटायटिस म्हणजे काय हे आपण पुढे बघणार आहे. तर ते अॅक्यूट आहे की क्रॉनिक आहे ते देखील पाहण्यासाठी आपण बिल्युरिबिनच्या आपण म्हणू शकतो त्याला की क्वांटिटीवर डिपेंड करते, जास्त आहे की कमी आहे हे सगळं आपल्याला त्याच्यामधून समजू शकते. सो आता पुढे आपण याला पुढे बघूया लगेच. सो मित्रांनो, आता आपण जे बघणार आहे ते आहे की बिल्युरिबिन. आपण बघितले की वेगवेगळ्या 3 कॅटेगरीज मध्ये आपण काय केलं होतं की हे जे LFT आहे याचं फंक्शन बघितलं होतं. त्यामध्ये जो पहिला कन्सेप्ट होता सिरम मध्ये असलेलं बिल्युरिबिन, ते बिल्युरिबिन जे आहे ते टोटल बिल्युरिबिन पण असू शकते, कॉन्जुगेटेड बिल्युरिबिन असू शकते आणि अनकॉन्जुगेटेड बिल्युरिबिन पण असू शकते. सो आता हे जे बिल्युरिबिन आहे याचं प्लाझ्मामध्ये, सिरम मध्ये बिल्युरिबिनची लेवल नॉर्मली सिरम आणि प्लाझ्मा नियर अबाउट सारख्या गोष्टी आहेत, सारख्या म्हटलं आहे. पण ऍक्च्युअली जर आपण हिमॅटॉलॉजीमध्ये बघितलं तर मी त्याचा डिफरन्स देखील सांगितला आहे की प्लाझ्मा म्हणजे काय आणि सिरम आणि प्लाझ्मामध्ये काय वेगळे पण असतं. तर आपण जर प्लाझ्मामध्ये बिल्युरिबिनची नॉर्मल लेवल बघितली तर ती आहे 0.2 to 0.8 mg/dL. म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या ब्लड सिरम मध्ये, ब्लड प्लाझ्मामध्ये बिल्युरिबिन आहे हे प्रेझेंट असतेच. ठीक आहे, तर ते 0.2 to 0.8 mg/dL इतकं असते. अनकॉन्जुगेटेड बिल्युरिबिन जे आहे हे नियर अबाउट इतकं असते, 0.2 to 0.6 mg/dL इतकं असते. आणि कॉन्जुगेटेड बिल्युरिबिन जे आहे हे कधी कधी नसते, 0 पासून तर 0.2. तर आता आपल्याला लक्षात ठेवायला एकदम सोपी झालं आहे. बघा, टोटल बिल्युरिबिन जर मी म्हटलं, नॉर्मल बिल्युरिबिनची लेवल ही 0.2 to 0.8 इतकी आहे. कॉन्जुगेटेड जे आहे ते तितक्यातच आहे, 0.2 to 0.6. आणि अनकॉन्जुगेटेड, सॉरी, ठीक आहे, अनकॉन्जुगेटेड. बट कॉन्जुगेटेड जो आहे तो 0 to 0.2 म्हणजे नसते पण आणि 0.2 इतकं कमी प्रमाणात mg/dL प्रमाणामध्ये ते असते. आता पुढे बघा, इफ अ प्लाझ्मा बिल्युरिबिन लेवल इन्क्रीज 1 mg/dL, याचा अर्थ प्लाझ्मामध्ये 1 mg/dL पेक्षा जर हे प्रमाण वाढलं तर ते हायपर बिल्युरोबिमिया आहे.
म्हणजे बिलिरुबिनची कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे आपण असं कन्सिडर करणार, कारण की आपली लिमिट होती 0.8ची. आता 0.8 पेक्षा जर ते 1नी क्रॉस करत असेल तर त्याला आपण हायपर बिलिरुबिनिमिया असं म्हणतो. म्हणजे बिलिरुबिनची लेवल जी आहे ती वाढलेली आहे, हायपर झालेली आहे असं आपण त्याला म्हणतो. तर कितीची लिमिट आहे? 1ची. नॉर्मल व्हॅल्यू किती पर्यंत होती? 0.8. आता त्याच्यामध्ये जर 1 पेक्षा ते वाढली तर ते हायपर सिच्युएशन आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. 1 mg पर डेसिलिटर किंवा 2 mg याच्यामध्ये जर असेल तर आपण त्याला लॅटेंट जॉइंटिस असं म्हणू शकतो. म्हणजे 1 किंवा 2च्या मध्ये जर या बिलिरुबिनची लेवल असेल 1 पर्यंत असली तर त्या हायपर स्टेज झाली, पण 1 आणि 1 ला क्रॉस करून 2च्या मध्ये जर ती असेल तर त्याला आपण लॅटेंट म्हणजे लपलेला, लॅटेंट म्हणजे काय, लपलेला जॉइंटिसचे लक्षण आहे आणि ते पुढे दिसणार आहे असा त्याचा अर्थ होतो. तर लॅटेंट जॉइंटिस आपण त्याला म्हणतो. आता 2 पेक्षा जर ते वाढलं, 1 ते 2 मध्ये लॅटंट लपलेला जॉइंटिस आपल्या बॉडीमध्ये लक्षण पटकन दिसत नाही. तुम्ही जर कधी टायफॉइडची टेस्ट केली तर टायफॉइडची टेस्ट तुम्हाला टायफॉइड असतो, पण त्याची लक्षणं दिसण्यासाठी विडालच्या टेस्टमध्ये ते टायफॉइड पॉझिटिव्ह येण्यासाठी 6 ते 7 दिवस लागतात. तसंच इथे पण 1 ते 2 जर असले तर लपलेला तुम्हाला जॉइंटिस आहे. जर 2 mg पर डेसिलिटर पेक्षा जर ते व्हॅल्यू वाढत असेल, बिलिरुबिनची व्हॅल्यू वाढत असेल तर येलोइश कलरेशन ऑफ अ स्क्लेरा आपल्या डोळ्याचा जो पोर्शन आहे, जो व्हाईट कलरचा पोर्शन तुम्हाला दिसतो त्याला आपण स्क्लेरा असं म्हणतो, त्याच्यामध्ये पिवळसरपणा दिसायला लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कंजेक्टिव्हा म्हणजे डोळ्याचाच पार्ट आहे. त्याच्यानंतर स्किन आहे, म्युकस मेम्ब्रेन आहे, आपल्या स्किनवर, डोळ्यावर, स्किन टोनवर आपल्याला येलोइश कलर दिसायला लागतो. ठीक आहे. आणि या वेळेस मग आपण कन्फर्म होऊन जातो हा लपलेला जॉइंटिस नाहीये, हा कन्फर्म झालेला जॉइंटिस आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं की नॉर्मल व्हॅल्यू काय आहे, 0.2 to 0.8 mg पर डेसिलिटर, जर 1च्या पेक्षा वाढली किंवा 1 पर्यंत वाढली त्याला आपण हायपर बिलिरुबिनिमिया म्हणतो. जर ती 1 आणि 2च्या मध्ये असेल तर त्याला आपण लॅटेंट जॉइंटिस असं म्हणतो. पण 2 पेक्षा जास्त जर ही व्हॅल्यू वाढली तर जॉइंटिस तुम्हाला कन्फर्म आहे. तुमच्या डोळ्यावर, तुमच्या स्किन टोनवर, तुमच्या नेल्सवर तुम्हाला येलोइश पिगमेंट दिसायला लागतात. इतकं बिलिरुबिन तुमच्या बॉडीमध्ये वाढलेलं असतं. का बरं? डिस्फंक्शनिंग ऑफ अ लिव्हर. आणि याच जॉइंटिसला इक्टेरस असं देखील एक लॅटिन नाव आहे. सो जॉइंटिसला इक्टेरस असं देखील म्हणतात. हे पण एकदा लक्षात ठेवायचं. आता हे बिलिरुबिन तुमच्या बॉडीमध्ये वाढलेलं आहे, तुम्हाला जॉइंटिस झालेला आहे, याच्यासाठी काही कन्फर्मेटिव्ह टेस्ट आहे का? तर त्यासाठी जी टेस्ट आहे त्याला म्हणतात वेंडरबर्ग टेस्ट. वेंडरबर्ग टेस्ट म्हणतात. तर कधी कधी प्रश्न या टॉपिकवर नक्की विचारला जाऊ शकतो की बिलिरुबिनचा वाढल्यामुळे जॉइंटिस होतो आणि त्या जॉइंटिसला आपल्याला कन्फर्म करायचं आहे तर कोणती टेस्ट? तर ती आहे वेंडरबर्ग टेस्ट. आता बी केअरफुल, एकदम व्यवस्थित लक्ष द्या. हे तर न्यूमेरिकल गोष्टी होत्या, समजायला इझी होत्या, तर आता व्यवस्थित लक्ष द्या. वेंडरबर्ग टेस्ट जी आहे इट इज अ स्पेसिफिक टेस्ट फॉर द जॉइंटिस. बघा, स्पेसिफिक टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ इन्क्रीज सिरम बिलिरुबिन लेवल. SBL म्हणजे काय? सिरम बिलिरुबिन लेवल. सिरम बिलिरुबिनची लेवल आपल्या बॉडीमध्ये वाढली आहे का, आपल्याला जॉइंटिसचे चान्सेस आहे का, हे कन्फर्म करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? तर वेंडरबर्ग टेस्ट. वेंडरबर्ग रिएजंट. आता या वेंडरबर्ग जी टेस्ट आहे याच्यामध्ये आपण एक रिएजंट यूज करतो, एक सोल्युशन यूज करतो किंवा आपण रिएजंट यूज करतो. त्या रिएजंटचं नाव आहे वेंडरबर्ग रिएजंट. नाव, रिॲक्शनचे जे नाव आहे तेच त्याच्या रिएजंटचं नाव आहे. मग याच्यामध्ये असते काय? तर याच्यामध्ये असते सल्फॅनिलिक ऍसिड इन HCl. सल्फॅनिलिक ऍसिड असते आणि सोडियम नायट्रेट. 2 गोष्टी असतात. काय असतात त्या रिएजंटमध्ये? त्या पावडरमध्ये काय असते? सल्फॅनिलिक ऍसिड इन HCl आणि सोडियम नायट्रेट. या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून बनलेला आहे वेंडरबर्ग रिएजंट, जे की आपण वेंडरबर्ग टेस्ट मध्ये यूज करणार आहे. जे आपण बिलिरुबिनचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये वाढलेलं आहे का त्याच्या कन्फर्मेशनसाठी आपण यूज करणार आहे. प्रिन्सिपल काय आहे? हे जे सल्फॅनिलिक ऍसिड तुम्ही सांगितलं, जर आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणामध्ये, आपल्या सिरममध्ये जास्त प्रमाणामध्ये बिलिरुबिन असेल तर त्याच्यासोबत कंबाईन होते. हे जे मी तुम्हाला सल्फॅनिलिक ऍसिड सांगितलं आणि हे जे बिलिरुबिन तुमच्या सिरम मध्ये असणार आहे ते कंबाईन झाल्यानंतर आपल्याला पर्पल कलरचा प्रॉडक्ट देते. आणि ते जर पर्पल कलर इन्स्टंटली बनत असेल तर तुम्ही म्हणू शकता की तुमच्या बॉडीमध्ये बिलिरुबिनचं प्रमाण अति जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आता ही रिॲक्शन होत असताना हे तुम्हाला समजतं एकदम सोपी आहे, कारण की वेंडरबर्ग टेस्टचा आपण जॉइंटिससाठी किंवा सिरम बिलिरुबिन लेवल वाढली आहे का याच्या कन्फर्मेशनसाठी आपण ही टेस्ट करतो. या रिएजंटमध्ये काय असते? तर सल्फोनिलिक ऍसिड असते इन HCl आणि पुन्हा असते सोडियम नायट्रेट. आता जेव्हा हे रिएजंट आपण सिरम सोबत रिॲक्ट करू, सिरम मध्ये जर बिलिरुबिन असेल तर ते सिरम मधलं बिलिरुबिन आपल्या आणि ही सल्फोनिलिक ऍसिड कंबाईन झालं तर पर्पल कलर देईल आपल्याला आणि आपल्याला कन्फर्मेशन होऊन जाईल. पर्पल कलरचा अझो बिलिरुबिन देईल. त्यावरून आपल्याला कन्फर्म होऊन जाईल की आपल्या बॉडीमध्ये बिलिरुबिनचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढलेलं आहे. आता ही जी रिॲक्शन आहे ही होते कशी ते तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. बघा, बिलिरुबिन जो आहे
ह्या 3 प्रकारचे रिएक्शन दाखवू शकते. तर आपल्या बॉडीमध्ये कधी कधी फक्त बिलिरुबिन वाढलं असेल, कधी कॉन्जुगेटेड बिलिरुबिन वाढलं असेल, कधी अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन वाढलं असेल, कधी दोन्हीही वाढलं असेल. तर बघा, एक रिएक्शन ज्याला आपण म्हणणार डायरेक्ट, एक रिएक्शन ज्याला आपण म्हणणार इनडायरेक्ट आणि एक रिएक्शन आपण ज्याला म्हणणार मिक्स. आता बिलिरुबिनचं याच्यासोबत रिॲक्ट होणं हे कधी कधी इनडायरेक्ट राहू शकते, इनडायरेक्ट राहू शकते, मिक्स राहू शकते. आता हे काय आहे हे समजून घेऊया. बघा, कॉन्जुगेटेड बिलिरुबिन जर असेल आणि जर ते आपण व्हेंडरबर्ग रिएजंट सोबत ऍड केलं तर तुम्हाला 30 सेकंडच्या आतमध्ये पर्पल कलर भेटून जाते. काय म्हटलं पुन्हा सांगतो. बिलिरुबिन जो आहे त्याचे 2 प्रकार आहे. एक कॉन्जुगेटेड बिलिरुबिन पण असते आणि एक अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन पण असते. आता डायरेक्ट रिएक्शन आपण कोणाला म्हणणार? जर आपल्या बॉडीमध्ये सिरम मध्ये कॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं प्रमाण वाढलं असेल, जे की फक्त 0.2 to 0.2 पर्यंत आहे, ते जर वाढलं असेल, त्या सिरम सॅम्पल आपण घेतलं, आपलं ब्लड सॅम्पल घेतलं, त्यामधून सिरम क्रिएट केलं. आता ते सिरम मध्ये जर कॉन्जुगेटेड बिलिरुबिन असेल आणि ते जर आपण या व्हेंडरबर्ग रिएजंट सोबत रिॲक्ट केलं तर आपल्याला एकदम इन्स्टंट 30 सेकंड मध्ये काय मिळतो? पर्पल कलर मिळतो. ठीक आहे. जर इनडायरेक्ट बिलिरुबिन असेल, त्या सिरम सॅम्पल मध्ये आपल्याला मिथेनॉल टाकावं लागतं. म्हणजे जर ते अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन असेल आणि म्हणजे जर आपण पहिले टाकलं हे कॉन्जुगेटेड बिलिरुबिन त्याच्यामध्ये नसलंच आणि आपण काय टाकलं व्हेंडरबर्ग रिएजंट टाकलं तर आपल्याला पर्पल कलर मिळणार नाही. याच्यावरून कन्फर्म होऊन जाईल तुम्हाला की याच्यामध्ये कॉन्जुगेटेड बिलिरुबिन नाही. मग अशा वेळी त्या रिएक्शन मध्ये आपण काय टाकणार? वरून फक्त मिथेनॉल हा अल्कोहोल टाकायचा आहे. जर मिथेनॉल या रिएक्शन मध्ये टाकला आणि सिरम मध्ये आता कॉन्जुगेटेड तर नव्हतं, मग काय असेल? चान्सेस कशाचे आहे? अनकॉन्जुगेटेडचे. व्हेंडरबर्ग रिएजंट यूज करायचं. त्या सिरम मध्ये जर अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन असेल, वरून तुम्ही काय टाकणार? अल्कोहोल टाकणार आणि मग तुम्हाला पुन्हा पर्पल कलर मिळेल. मग मिथेनॉल टाकल्यानंतर जर पर्पल कलर मिळत आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणतं बिलिरुबिन आहे? अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन आहे. मिथेनॉल न टाकताच जर आलं तर समजून घ्यायचं सिरम मध्ये आपल्या बॉडीमध्ये काय वाढलेलं आहे? कॉन्जुगेटेड. पण मिथेनॉल टाकायची गरज पडत आहे आणि त्याच्यानंतर जर ते पर्पल कलरचं येत आहे तर मग समजून घ्यायचं की आपल्या बॉडीमध्ये काय वाढलेलं आहे? अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन वाढलेलं आहे. आणि जर कॉन्जुगेटेड आणि अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन दोन्ही वाढले असेल तर अल्कोहोल टाकल्यानंतर तरी देखील ते पर्पल कलर तुम्हाला दाखवतो. याला बायफिजिक रिएक्शन असं म्हणतात. 2 लेअर फॉर्म होऊन जातात म्हणून आपण त्याला बायफिजिक रिएक्शन. आणि त्याच्यावरून आपल्याला कन्फर्म होते की याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे काय आहे बिलिरुबिन वाढलेले आहे. सो ही जे जर कॉन्जुगेटेड बिलिरुबिन आपल्या बॉडीमध्ये वाढलेलं असेल तर त्याला म्हणतात ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉइंटिस. जर कॉन्जुगेटेड प्रोटीन या पद्धतीने गेलो आपण आणि जर कॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं प्रमाण वाढलेलं असेल तर त्या प्रकारच्या जॉइंटिसला म्हणतात ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉइंटिस. जर अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं प्रमाण वाढलेलं असेल तर त्या प्रकारच्या जॉइंटिसला म्हणतात हिमोलायटिक जॉइंटिस. आणि दोन्ही प्रकारचे जर बिलिरुबिन जे आहे ते वाढलेलं असेल तर त्या प्रकारच्या जॉइंटिसला म्हणतात हिपॅटिक जॉइंटिस. सो ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉइंटिस, नंतर हिमोलायटिक जॉइंटिस आणि हिपॅटिक जॉइंटिस असे 3 प्रकारचे जॉइंटिसचं क्लासिफिकेशन आपल्याला यावरून समजू शकते. ठीक आहे. सो गाईज, हे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसत आहे बराच म्हणजे अभ्यास करून मी त्याला खूप इझिएस्ट वेनी प्रेझेंट केला. हे जे आहे ना तुम्हाला इथे दिसत आहे हे खूप कॉम्प्लिकेटेड होतं. जेव्हा मी त्या ह्या LFT KFT सारख्या ज्या टेस्ट मी वाचल्या, भरपूर मटेरियल आणि त्यातून आपल्या परीक्षेला काय गरजेचं आहे, आतापर्यंतचा परीक्षेचा रेकॉर्ड काय आहे, किती हदपर्यंत ते आतमध्ये जाऊ शकतात, किती डीपली ते प्रश्न आपल्याला विचारू शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून काही प्रश्न जे आहे प्रिव्हियस इयर त्यांनी या टॉपिकवर विचारलेले, रेल्वेच्या एक्झाममध्ये पकडा किंवा वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्समध्ये, या सगळ्याचा अनालिसिस करून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो म्हणून माझे व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यूली का येत नाहीये, कारण की अभ्यास जो आहे त्याच्या मागे या अनालिसिसचा शिकवायला काही नाही, शिकून दिला लगेच तुम्हाला व्हिडिओ देऊन दिला त्याला वेळ लागत नाही. तर हे अनालिसिस जे आहे परफेक्ट, कमी मटेरियल द्यायचं, कमी म्हणजे अशा फॉर्ममध्ये. याला जर मी स्टेटमेंटमध्ये लिहिलं असतं ना तर माझा व्हाईट बोर्ड 2 वेळा भरला असता, पण याला काय केलं मी एकदम शॉर्टमध्ये लक्षात ठेवायला इझी वेनी तुम्हाला प्रेझेंट केला आहे. सो याचा तुम्ही फायदा नक्की घ्यायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या अभ्यासाला पण थोडासा वेळ लागतो आहे या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करायला. म्हणून आपली व्हिडिओ कधी कधी कसं एक कंटिन्युअसली येत नाही, एक दिवसाचं गॅप पडू शकते. सो गाईज, आपण हे जे सगळं बिलिरुबिनचं कॉन्सन्ट्रेशन बघितलं, हे सगळं आता ब्लडमध्ये बघितलं, पण आपल्या युरिनमध्ये सुद्धा बिलिरुबिनचं प्रमाण राहू शकते का, बघूया लवकरच. ओके. सो गाईज, आता आपण आहे की आपण सिरम मध्ये बिलिरुबिनचं काय रोल आहे, कोणकोणते जॉइंटिस होतात, या सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. आणि आता आपण बघणार आहे की बिलिरुबिन जो आहे हा युरिन मधून पण सिक्रेट होतो का. तर बिलिरुबिन इज अब्सेंट इन द युरिन. नॉर्मल पर्सन मध्ये आपण जसं आपण म्हटलं होतं ना की सिरम मध्ये
जो बिलिरुबिन आहे हा 0.2 to 0.8 मध्ये असतो. हा नॉर्मल पर्सन मध्ये पण असतो. पण जेव्हा तो 1 पेक्षा वाढतो त्याला आपण हायपर म्हटलं होतं. 2 किंवा 3 गेलं तर आपण त्याला जॉन्डिस वाली सिच्युएशन म्हटली होती. पण 0.2 to 0.8 हा सिरम मध्ये तर असतोच. म्हणजे असं तर नाहीये की सिरम मध्ये ब्लड मध्ये बिलिरुबिन नसतोच बिलकुल. तो असतो कमी प्रमाणामध्ये 0.2 to 0.8 पर्यंत असतो. पण युरिन मध्ये नॉर्मल पर्सनच्या बिलिरुबिन हा पूर्णपणे ऑब्सेंट असतो. पण जर कॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं प्रमाण, कॉन्जुगेटेड प्रोटीन जो आहे हा काय असतो, वॉटर सोल्युबल असेल. आपल्या बॉडीमध्ये जर बिलिरुबिनचं प्रमाण आपल्या ब्लडमध्ये वाढायला लागलं, लिव्हरमधून जास्त बिलिरुबिन जर सिक्रेट व्हायला लागला, या सिच्युएशनमध्ये काय होते की तुमचा जो कॉन्जुगेटेड बिलिरुबिन आहे हा वॉटर सोल्युबल आहे. आणि वॉटर सोल्युबल असल्या कारणाने युरिन मधून तो बाहेर यायला लागतो. म्हणून कॉन्जुगेटेड बिलिरुबिन सोल्युबल हा इन वॉटर आहे. आणि म्हणून असा युरिन ॲबनॉर्मल पर्सनमध्ये, जॉन्डिसवाल्या पर्सनमध्ये, बिलिरुबिन वाढलेल्या पर्सनमध्येच एक्सक्रीट होतो युरिनमध्ये, नॉर्मल पर्सनमध्ये नाही होत. आणि याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसचा तो प्रकार आहे. या कंडिशनमध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस जर असला तर या कंडिशनमध्ये युरिन देखील पिवळ्या कलरची दिसायला लागते. आणि हे याच्यासाठी जी टेस्ट आहे ती फॉर्चिट टेस्ट आहे. म्हणजे युरिन मधून खरंच जे पिवळी युरिन जे येत आहे त्याला आपल्याला जर कन्फर्मेशन करायचं असेल की हे खरंच कॉन्जुगेटेड बिलिरुबिन आहे का, तर त्यासाठी जी टेस्ट केली जाते ही फॉर्चिट टेस्ट आहे. FORCHET फॉर्चिट टेस्ट आपण त्याला म्हणतो. आणि ही टेस्ट जी आहे ती महत्वाची आहे फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ अ कॉन्जुगेटेड बिलिरुबिन इन द युरिन. आता जाऊया आपण अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन जर ब्लडमध्ये वाढलं तरी देखील ते युरिन मध्ये दिसून येत नाही, कारण की ते वॉटर सोल्युबल नाहीये. वॉटर सोल्युबल कोण होता, कॉन्जुगेटेड, म्हणून तो युरिन मधून बाहेर आला. म्हणून आपण त्याच्यासाठी फॉर्चिट टेस्ट करू शकतो. पण अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन हा जो आहे तो युरिन मधून बाहेर येणार नाही, कारण की अनकॉन्जुगेटेड प्रोटीन जो आहे हा वॉटरमध्ये सोल्युबलच नसतो. सो त्याला आपण काय म्हणतो, एकोल्युरिक जॉन्डिस. का बरं, कारण की आपल्याला हे दिसून येत नाही. एकोल्युरिक जॉन्डिस त्याला म्हणतात, कारण की युरिनमध्ये हा प्रकारचे जॉन्डिस आपल्याला दिसून येत नाही. नंतर युरोबिलोजेन जे आहे, आता हा पोर्शन संपला आपला, युरिनमध्ये बिलिरुबिन आहे का. पण युरोबिलोजेन आपल्याला बघा, युरोबिलोजेन जो आहे मोस्टली हा आपल्या इंटेस्टाईन मध्ये काय म्हणतो तो मेटाबॉलाइज होऊन जातो. ठीक आहे. पण काही प्रमाणामध्ये तो युरिनमध्ये एक्सक्रीट होऊ शकतो युरोबिलोजेन. आणि त्याला डिटेक्ट करण्यासाठी जी आहे तर इहर्लिक टेस्ट, मी तर याला म्हणजे मी जेव्हा वाचायचो ना तर याचे प्रोनाऊन्सिएशन मला इतके कठीण जायचे. म्हणजे आता हे बायोकेमिस्ट्रीवाले लोक आहे ना, यांना खूप सवय असते. आणि आपण लोक आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सवाले, तर मी जेव्हा ही टेस्ट लिहिली होती याला माझं प्रोनाऊन्सिएशन खूप कठीण व्हायचं. मी याच्या खाली माहिती आहे एका चॉकलेट आहे इक्लिअर्स नावाचं, मी त्याला नाही का इक्लिअर्स म्हणून लिहून ठेवलं होतं. मला त्याचं प्रोनाऊन्सिएशन येतच नव्हतं, मी इक्लिअर्स म्हणून लिहिलं होतं. आणि मी लक्षात पण ठेवलं होतं की युरोबिलोजेन साठी जे आपण टेस्ट करतो त्याला इक्लिअर्स, म्हणजे ते चॉकलेटचं नाव. म्हणजे कसं आहे, हे नावं यातले बरेचसे नावं जे आहेत ते लक्षात ठेवायला कठीण जातात. तर ऍक्च्युली याचं प्रोनाऊन्सिएशन इल्हेरिक्स टेस्ट आहे. पण मी त्याला इक्लिअर्स असं लक्षात ठेवलं होतं. स्पेलिंग पण मॅच करत होतं, पण मला माहिती होतं ई आहे, यल आहे, असं काहीतरी मी डोक्यामध्ये माइंडमध्ये ठेवलं होतं. ठीक आहे. तर इल्हेरिच टेस्ट आपण त्याला म्हणणार, इल्हेरिच टेस्ट. ठीक आहे. सो एकदा ते गुगलवर तुम्ही प्रोनाऊन्सिएशन पण बघून घ्या. ठीक आहे. मी बघितलं होतं माझ्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इक्लिअर्सच लक्षात ठेवलं आहे. ठीक आहे. तर इल्हेरिच टेस्ट आहे जे युरोबिलोजेनच्या आयडेंटिफिकेशनसाठी डिटेक्शनमध्ये आपण याचं यूज करतो. बाईल साल्ट जो आहे त्याचं कधीच सिक्रिशन जे आहे ते युरिनमधून होत नाही. सो गाईज, अशा प्रकारे आपण आपला पहिला पार्ट जो आहे तो संपवलेला आहे. पहिला पार्ट म्हणजे समजलं का तुम्हाला, मी लिव्हर फंक्शन टेस्टला तुम्ही जर आधीच्या सगळे जे तुम्ही रनिंग नोट्स घेणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर मी जे लिहितो आहे ते नोट्स जर तुम्ही घेत असाल तर काय होईल, तुमचा ते सोबत बनत राहील. तुम्ही जर म्हणाल मी एकदा व्हिडिओ बघणार आणि परीक्षेच्या आधी पण पुन्हा व्हिडिओ बघणार, असा गाढवपणा मूर्खपणा करू नका. एकदा व्हिडिओमध्ये टाइम घालवल्यानंतर तुमच्या नोट्स तुमच्याकडे पाहिजे. डबल मला बघायची काही गरज नाहीये, माझे व्हिडिओ बघायची काही गरज नाहीये. तुम्ही त्या नोट्समधून ते समजून घेतले एकदा की तुमचं होऊन जाईल. बघा, आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. पहिलं होतं एक्सिलरी फंक्शन. त्या एक्सिलरी फंक्शनमध्ये तुम्हाला आठवते ग्रुप 1, ग्रुप 2 आणि ग्रुप 3, त्याच्यामध्ये एक्सिलरी फंक्शन होतं. त्याच्यामध्ये आपण बिलिरुबिन, बाईल साल्ट, युरोबिलोजेन या सगळ्यांबद्दल बघितलं होतं. तर आपण बिलिरुबिन पण बघितलं, थोडंसं युरोबिलोजेन पण बघितलं, बाईल साल्ट पण बघितलं. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं बिलिरुबिनच होतं. त्याचं सगळे फंक्शनिंग वगैरे ते त्यावर जास्त प्रश्न येतात. तर ते आपण एक्सिलरी फंक्शन. आता आपला ग्रुप 2 पण बाकी आहे, ज्याच्यामध्ये सिरमची एन्झाईम आठवते का तुम्हाला, इथे AL लिहिलं होतं
ॲलेलिन फॉस्फेट पण होतं, अल्कलाइन अमिनो ट्रान्सअमिनेज पण होतं. त्याचे सगळे आपण लिहिले होते. ते एन्झाईम्स आपल्याला आता बघायचे आहे नेक्स्ट याच्यामध्ये. आणि एक सिंथेटिक फंक्शन पण होतं ग्रुप 3 मध्ये, जसं प्रोथोम्बिन वगैरे संदर्भात आपण बोलतो, अल्ब्युमिन ग्लोबिलिन त्याचा रेशो वगैरे. तर ते सगळे जे कन्सेप्ट आहे ग्रुप 1 आपला संपलेला आहे. ग्रुप 2 आणि ग्रुप 3 जे आहे हे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे ना, जो आता पार्ट 1 याचा बनला आहे लिव्हर फंक्शन टेस्टचा, हार्डली हा मला असं वाटते खूप झालं तर 30-35 मिनिटाचा बनेल. पण या व्हिडिओच्या मागे मी उभा आहे कमीत कमी 2 तासापासून कंटिन्यू. ठीक आहे, तो व्हिडिओ एडिट झाल्यामुळे बनेल फक्त खूप झालं 35 मिनिटाचा. ठीक आहे, पण तो माझी मेहनत जी आहे ती उभं राहण्याची आणि हे सगळं एक एक करण्याची, तर ती मेहनत जवळजवळ 1.5 ते 2 तासाची आहे. सो भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अभ्यास करत राहा, नोट्स काढत राहा. जय महाराष्ट्र. हॅलो, हाय, नमस्कार. मी सुदर्शन देवखरे पुन्हा एकदा लिव्हर फंक्शन टेस्ट पार्ट 2 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं होतं की बिलिरुबिन, म्हणजे आपण टोटल लिव्हर फंक्शन टेस्टला 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं होतं. त्यातला जो पहिला पार्ट होता तो बिलिरुबिनचा झाला, बाईल चार्ट झाला, युरोबिलोजेन, त्या संदर्भातल्या सर्व टेस्ट झाल्या. सर्वात महत्त्वाचा पोर्शन जो होता तो पार्ट 1 मध्येच आपला कव्हर केलेला आहे. आणि पार्ट 2 जो आहे हा जो आपण वेगवेगळे एन्झाईम रिलेटेड आहे, आता पुढे जे आपण बघणार आहे लिव्हरनी जे काही सिंथेसिस केले आहे त्या संदर्भातला हा पार्ट 2 असणार आहे. सो मित्रांनो, आता आपण बघूया लिव्हर फंक्शन टेस्ट पार्ट 2 मधला पहिला टॉपिक. सो पहिला टॉपिक इन द सेन्स पार्ट जो होता आधीच आपण कव्हर केलेला आहे. आता आपण बघणार आहे टेस्ट बेस्ड ऑन द सिरम एन्झाईम. मी सांगितल्याप्रमाणे पार्ट 1 मध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की एन्झाईम रिलेटेड देखील लिव्हरचे फंक्शन आपल्याला बघायचे आहे. ते कोणकोणते एन्झाईम्स असतात, त्यांच्या फ्लक्च्युएशनमुळे काय काय डिसीज होऊ शकतात, ते सर्व आपल्याला कव्हर करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाच्या माझ्या नोट्स. बरेच विद्यार्थी विचारतात सर नोट्स याच्यापेक्षा बेस्ट चार्ट फॉर्ममध्ये जे मी सगळं कव्हर केलेलं आहे त्यापेक्षा बेस्ट नोट्स राहू शकत नाही. बघा आता टेस्ट बेस्ड ऑन द सिरम एन्झाईम. याच्यामध्ये सर्वात पहिला आपला जो एन्झाईम आहे तो आहे ॲलेलिन अमिनो ट्रान्सफरेज, ज्याला आपण ॲलेलिनचा जो एल तुम्हाला दिसतो आहे, हा जो ए आणि यल दिसतो आहे त्याला आपण इथे एल ॲलेलिन आणि ट्रान्सफरेजचा टी, अशा प्रकारे तुम्हाला ॲलेलिन ट्रान्सफरेज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सो ॲलेलिन अमिनो ट्रान्सफरेज जो आहे त्याला मी एल, हा एल आणि ट्रान्सफरेजचा हा टी असं लक्षात ठेवायचं. याला दुसरं देखील एक नाव आहे, त्याला म्हणतात HGPT. HGPT म्हणजे काय? सिरम ग्लुटामेट पायरुवेट ट्रान्सअमायनेज. सो ॲलेलिन अमिनो ट्रान्सफरेजला सिरम ग्लुटामेट पायरुवेट ठीक आहे ट्रान्सअमायनेज असं देखील म्हणतात. आता हा जो ALT आहे किंवा HGPT आहे, HGPT आहे, HGOT आहे, ते आपण पुढे बघणार आहे. तर हे जे HGPT आहे किंवा ॲलेलिन अमिनो ट्रान्सअमायनेज आहे याचं काम, एक तर पहिली गोष्ट हा एन्झाईम एक सायटोप्लाझ्मिक एन्झाईम आहे, म्हणजे सेलचा जो सायटोप्लाझम असतो त्या सायटोप्लाझम मध्ये हा एन्झाईम प्रेझेंट असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, याची जी नॉर्मल रेंज आहे ती 30 ते 35 युनिट पर लिटर, U/L आहे. तर 10 ते 35 पर्यंत ती नॉर्मली असते. याचं जे फ्लक्च्युएशन आहे जर झालं तर काय काय होऊ शकते, इथेच मी लिहिलंय बघा. 10 ते 35 पर्यंतची नॉर्मल रेंज आहे. ठीक आहे, जर ही हाय झाली, खूपच वाढली, खूप वाढली म्हणजे किती वाढली, जर 300 ते 1000 युनिट पर लिटर पर्यंत ती वाढली असेल तर ॲक्यूट हिपॅटायटिस होण्याचे चान्सेस आहे. डॉक्टर त्याच्यावरून डायग्नोसिस करू शकतात. सो 10 ते 35 ही नॉर्मल रेंज आहे. जर ती लेवल 300 ते 1000 पर्यंत वाढत असेल तर त्यावेळेस ॲक्यूट हिपॅटायटिस होण्याचे चान्सेस असतात. तसंच ती जी 10 ते 35 ची लेवल आहे ती जर मॉडरेट वाढली, खूप जास्त नाही वाढली पण मॉडरेट वाढली, मॉडरेट म्हणजे किती, तर 100 ते 300 युनिट पर लिटर जर ती वाढली असेल तर अल्कोहोलिक हिपॅटायटिस, नॉन अल्कोहोलिक क्रॉनिक हिपॅटायटिस असण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर मायनर वाढली आहे, म्हणजे 50 पासून तर 100 युनिट पर लिटर पर्यंत ती वाढली असेल तर अशा सिच्युएशनमध्ये सिरोसिस आणि क्रॉनिक हिपॅटायटिसची सिच्युएशन असतात. सो मी आता आपण काय बघितलं, आपण ॲलेलिन अमिनो ट्रान्सफरेज किंवा HGPT बद्दल बघितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सायटोप्लाझ्मिक तो एन्झाईम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 10 पासून तर 35 युनिट पर लिटर पर्यंत त्याची नॉर्मल रेंज आहे. आणि त्याच्या रिलेटेड जर ती नॉर्मल रेंज एका लिमिटपेक्षा वाढली म्हणजे हाय आपण कन्सिडर केली आहे 300 पासून तर 1000 पर्यंत, या सिच्युएशन मध्ये ॲक्यूट हिपॅटायटिस असण्याचे चान्सेस असतात. मॉडरेट लेवल म्हणजे 100 पासून तर 300 पर्यंत असेल तर अल्कोहोलिक हिपॅटायटिस, नॉन अल्कोहोलिक
क्रॉनिक हिपॅटायटिस, आणि मायनर म्हणजे 50 पासून तर 100 पर्यंत असेल तर ते सिरोसिस आणि क्रॉनिक हिपॅटायटिसची लक्षणं त्यामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर आपण बघितलं याची हेल्प कशामध्ये होतं, म्हणजे हे जे ALT आहे किंवा HGPT आहे याची हेल्प कशामध्ये होते, तर डायग्नोसिस अ लिव्हर डिसीज. दुसरी महत्वाची गोष्ट मायनर कोर्स ऑफ अ ट्रीटमेंट ऑफ अ हिपॅटायटिस, म्हणजे जे काही कोर्स ट्रीटमेंट्स आपण देणार आहे, हिपॅटायटिस A माहित असेल तुम्हाला, B माहित असेल, HbA1c ची टेस्ट केली जाते हिपॅटायटिस B साठी, HbS हिपॅटायटिस B अँटीजन संदर्भातली. तर ह्या हिपॅटायटिस आहे त्याची लेवल काय आहे, कुठपर्यंत ट्रीटमेंट आपण त्याला द्यायला पाहिजे, त्या सगळ्याचं डायग्नोसिस या एन्झाईम वरून होतं. आता हे सगळं जे आपण बघितलं ॲल्युमिन अमिनो ट्रान्स अमायनेज बद्दल बघितलं किंवा HGPT बद्दल बघितलं. दुसरा एन्झाईम जो आहे तो HGOT आहे किंवा ॲस्पार्टेड अमिनो ट्रान्सफरेज. ॲस्पार्टेड मधला जो AS आहे हा A आणि S हा लिहिला इथे AS आणि हा ट्रान्स अमायनेजचा T, तो AST किंवा HGOT म्हणजे सिरम ग्लुटामेट ऑक्झॅलो ॲसिटेट. इथे बघा होतं पायरुवेट आणि इथे आहे ऑक्झॅलो ॲसिटेट, हे दोनच शब्द सिरम ग्लुटामेट, ट्रान्स अमायनेज बदललं काय, इथे पायरुवेट होतं आणि इथे ऑक्झॅलो ॲसिटेट. जे मुलं हे बायोकेमिस्ट्री रिलेटेड असणार आहे ना त्यांच्यासाठी हे HGOT, HGPT, AST, त्याच्यानंतर ALT हे शब्द कसे खूपच काय म्हणतो आपण त्याला फॅमिलियर असणार. फिजिक्स केमिस्ट्रीवाले जे बिचारे मुलं असणार आहे त्या बिचाऱ्या मुलांसाठी हे मी का करून देतो आहे, कारण की माझी 2019 मधली सिच्युएशन सेम होती. मला हे ALT आणि पायरुवेट मी याच्यामध्ये काय केलं होतं की हे ॲलिलिनचा AL ला एकदम डार्क मध्ये जेव्हा मी माझ्या नोट्स काढल्या होत्या, तुम्हाला पण तसं तुम्ही करू शकता. ह्या AL ला खूप डार्क केलं होतं आणि AL नंतर पुन्हा या पायरुवेटला पण खूप डार्क केलं होतं. माझ्या डोक्यामध्ये होतं की यार हे AL आहे म्हणजे ॲलिलिन आहे आणि त्याला दुसरं नाव HGPT आहे आणि तो T वाला जो आहे तो पायरुवेट आहे. त्या पायरुवेटला मी चांगलं डार्क केलं होतं. बाकी सगळं नॉर्मल अक्षरांमध्ये याला मी डार्क करून ठेवलं होतं. जसं ॲस्पार्टेड आहे, ॲस्पार्टेडमध्ये मी जसं ऑक्झॅल ॲसिटेट हा एका शब्दामुळे आपल्याला तो O जो लिहिलेला आहे हा काय हे समजते. तर ठीक आहे, कधी याला पण प्रश्न विचारतात की एन्झाईमचं दुसरं नाव काय, विचारायला काही विचारू शकतात. तर हे मी माझं जे याला अंडरलाईन केलं आहे, हे बोल्ड केलं आहे, हा सगळा कार्यक्रम मी माझ्या नोट्स अशा बनवल्या होत्या जेव्हा मी वाचायचे होते. तर जे फॅमिलियर लोक आहे ते एक्सपर्ट लोक आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही या टॉपिकचा, ठीक आहे. पण आमच्यासारखे गरीब लोक असतील त्यांनी हे असं करायचं, म्हणजे काय होते आपल्याला गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतात, ठीक आहे. मग आता बघूया की ॲस्पार्टिक अमिनो ट्रान्सफरेज म्हणजे जो AST आहे हा प्रेझेंट कुठे असतो. जसं आपण हे बघितलं होतं ALT हा सायटोप्लाझम मध्ये असतो, तसाच हा सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट असलेला एन्झाईम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट इथली रेंज होती 10 ते 35 पर्यंत, इथली रेंज जवळ सारखी आहे म्हणजे 8 ते 20 पर्यंत. इथे आपण 10 पकडलं होतं ना तर इथे 8 दिले, हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे पण चालेल थोडंसं. तुम्ही इथे 10 लक्षात ठेवा, इथे पण 10 लक्षात ठेवा. इथे 35 पर्यंत आहे पण इथे फक्त 20 पर्यंत युनिट पर लिटर, ते सारखी आहे 35 आणि 20. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण पहिले AS वाचला होता, नंतर AL वाचला होता ॲलिलिन, आता ॲस्पार्टेटचा AS वाचलाय, HGPT, HGOT. पहिलीची रेंज होती 10 ते 35, दुसरीची रेंज होती 10 ते 20. तसं स्वतः आपल्याला ते कम्पॅरेटिव्ह मी लिहिताना पण बघा हे सगळं पहिले सायटोप्लाझम, इकडे सायटोप्लाझम मायटोकॉन्ड्रिया, इकडे ही लेवल, इकडे याच्या नॉर्मल लेवल. तर हे जे मी लिहिताना जे बनवलं आहे विचारपूर्वक कसं तुम्ही लक्षात ठेवू शकता या हिशोबाने बनवलं आहे. सिमिलर पॉईंट सारखे ठेवले आहे आणि थ्रू आउट द नोट्स मी ते मेंटेन केलं आहे. तुम्ही पण तसंच करा, वारंवार त्याला वाचायला लक्षात राहील तुमच्या. याचा यूज कुठे होतो, हिपॅटो सेल्युलर जर काही डॅमेज असेल, सेल्युलर म्हणतो मी, हिपॅटिक सेल असतात त्यांच्या डॅमेजमध्ये जर असेल तर याच्यावर HGPTच्या लेवलवरून ते आपल्याला समजते. क्रॉनिक हिपॅटायटिस आहे, सिरोसिस आहे, लिव्हर कॅन्सर सारखे डिसीज जर असेल तर याच्यामध्ये जर HGOT मध्ये जर काही फ्लक्च्युएशन आलं तर आपल्याला ते समजू शकते. ॲलिलिन फॉस्फेट, ॲलिलिन मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, इथे पण AL आहे पण हा P जो आहे तो फॉस्फेटचा आहे. इथे पण ॲलिलिन आहे ALचा, पण हा P वरून आपल्याला लक्षात ठेवायचं की हा फॉस्फेट संदर्भात आहे म्हणजे ॲलिलिन फॉस्फेट आहे. बरं, याची नॉर्मल व्हॅल्यू जी आहे ते 40 पासून ते 125 युनिट पर लिटर इतकी आहे. नंतर व्हेरी हाय इन अ बोन डिसीज, जर काही बोन डिसीज असेल तर फॉस्फेट तुम्हाला माहिती आहे फॉस्फेट रिलेटेड विथ द बोन असते, मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अल्कलाइन फॉस्फेटची व्हॅल्यू वाढते केव्हा, जेव्हा बोन रिलेटेड काही डिसीज असतील तेव्हा. त्याच्यानंतर हा जो तुम्हाला असा मोठा आर दिसत आहे किंवा मराठीतला 4 सारखा दिसत आहे त्याला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये म्हणतात गॅमा, ठीक आहे. सो गॅमा ग्लुटामेट ट्रान्स पेप्टिडेज याला GT असं म्हणतात. गॅमाचा हा जी घेतला आहे
ग्लुटामिलचा पण जी घेतलेला आहे, ट्रान्सपेप्टिडेजचा पण टी घेतलेला आहे. सो GGT. सो मेम्ब्रेन बाउंडेड ग्लायकोप्रोटीन हा आहे आणि याची रेंज जी आहे ते 10 ते 30 आहे. म्हणजे बघा पहिल्याची रेंज किती होती, जो ATL म्हणजे ALT वाला होता त्याची पण 10 ते 35 होती. AS वाला जो होता किंवा SGOT आपण त्याला म्हणू शकतो त्याची रेंज नियर अबाउट त्याच्या सेम होती, 8 ते 20 किंवा 10 ते 20 तुम्ही लक्षात ठेवू शकता लक्षात ठेवायसाठी. आणि हा जो चौथा आहे ना याची पण रेंज जवळजवळ सारखी आहे बरं, 10 ते 30. म्हणजे तिघांची रेंज नियर अबाउट सेम आहे, लक्षात ठेवायला सांगतो. हा जो आहे ना एक अल्कलाइन फॉस्फेट याचीच खूप वाढून गेली 125 पर्यंत 40 पासून. तर हे थोडंसं कसं आपण जेव्हा आपण ते वाचतो चारही गोष्टी, तर यार याची व्हॅल्यू जी होती ती 10 ते 35 होती, दुसऱ्या ते 8 ते 20 दरम्यान होती. आणि तो अल्कलाइन फॉस्फेट त्याचा तो वेगळाच कार्यक्रम सुरू होता, एकदम 25 पासून तर म्हणजे 40 पासून तर 125 पर्यंत त्याची रेंज होती. आणि हा जो होता GGT याची व्हॅल्यू नियर अबाउट सेम होती, म्हणजे 10 पासून तर तुम्ही 35-30च्या रेंजमध्ये लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर हे तीन जे आहे यांची व्हॅल्यू नियर अबाउट सेम आहे आणि याची व्हॅल्यू थोडीशी वाढलेली आहे. हे जे आणि मॉडरेटली हे वाढते केव्हा, जेव्हा इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस असते किंवा प्रोस्टेट ग्लँड काय आहे तर ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला हा पार्ट आहे. तो प्रोस्टेट ग्लँड जो आहे त्याच्यामध्ये हे वाढलेलं असते. तर हे आपण घेणार आहे पुढे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सगळं. तर हे ऑल रिलेटेड विथ आहे एन्झाईम, सिरम मध्ये असलेले जे एन्झाईम आहे त्या संदर्भातलं. आता फंक्शन रिलेटेड किंवा आपण सिंथेसिस लिव्हर जे काही गोष्टी करतो त्या संदर्भातला एक कन्सेप्ट बघणार आहे शेवटचा, सो दॅट याच्यामध्ये आपलं पूर्ण लिव्हर फंक्शन टेस्ट कम्प्लीट होईल. ठीक आहे. सो जाऊया आता फंक्शन, लिव्हरच्या फंक्शन रिलेटेड सिंथेसिस, जेव्हा लिव्हर काही सिंथेसिस करतो त्या संदर्भातल्या फंक्शन रिलेटेड आता आपण तिसरा पॉईंट बघणार आहे. सो भेटूया पटकनच. मित्रांनो आता आपला जो नेक्स्ट पार्ट आहे जो की लिव्हर फंक्शन टेस्टवरचा आपला हा शेवटचा टॉपिक आहे, तो आहे टेस्ट बेस्ड ऑन द सिंथेसिस फंक्शन ऑफ अ लिव्हर. सिंथेसिस म्हणजे लिव्हर काय प्रोड्यूस करत आहे त्याच्या बेसिसवर हे पॉईंट्स आपण कव्हर केलेला आहे. पहिला जो फंक्शन होता आपला, आपण हा लिव्हर फंक्शन ते 3 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. पहिले तर आपण लिव्हरची जनरल इन्फॉर्मेशन सांगितली होती, लिव्हरचे फंक्शन सांगितले होते आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की एक्सक्रिटरी फंक्शन ऑफ अ लिव्हर, त्याच्यामध्ये आपण बिलिरुबिन बघितलं, बाईल साल्ट, युरोबिलिजन हा सगळा टॉपिक कव्हर केला. त्याच्यानंतर आपण लिव्हरच्या इंजुरी संदर्भातला त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जे काय म्हणतो त्याला एन्झाईम्स होते त्याच्याबद्दल आपण बघितलं होतं. आणि आता हा तिसरा पोर्शन जो बघत आहे टेस्ट बेस्ड ऑन द सिंथेटिक फंक्शन ऑफ अ लिव्हर, म्हणजे लिव्हर काय प्रोड्यूस करत आहे त्याच्या बेसिसवर. सो बघा की सिरम अल्ब्युमिन प्रोड्यूस करतो, सिरम ग्लोब्युलिन प्रोड्यूस करतो, प्रोथ्रोम्बिन मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, आणि एक आहे अल्फा फेटोप्रोटीन. तर याच्याबद्दल आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचं आहे ते बघूया. सिरम अल्ब्युमिन हा मोस्ट अबंडंट प्रोटीन आहे जो की लिव्हर करून प्रोड्यूस होतो. सो अल्ब्युमिनचं प्रोडक्शन जे आहे ते लिव्हर मधून होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यानंतर याची जी नॉर्मल लेवल आहे ती 3.5 to 5 ग्राम पर डेसिलिटर इतकी आहे. त्याच्यानंतर क्रॉनिक लिव्हर डिसीज जर असेल तर यावेळेस अल्ब्युमिनची लेवल जी आहे ती कमी होते, म्हणजे जे आता तुम्हाला सांगितली मी 3 म्हणजे 3.5 ते 5 ग्राम इतकी असते, तर ती काय होऊन जाते, कमी होऊन जाते. त्याच्यानंतर दुसरा आहे सिरम ग्लोब्युलिन. अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन दीज आर द प्रोटीन्स प्रोड्यूस बाय द लिव्हर. तर एक अल्फा पण आणि बीटा पण ग्लोब्युलिन जी आहे त्याचं सिंथेसिस लिव्हरकडून मोठ्या प्रमाणात केलं जातं, पण त्याचबरोबर गॅमा ग्लोब्युलिन जो आहे याचं देखील थोड्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन लिव्हरकडून केलं जातं. सो अल्फा आणि बीटा ग्लोब्युलिन सिंथेसिस बाय द लिव्हर याची नॉर्मल लेंथ जशी इथं 3.5 ते 5 होती, याची 2.5 ते 3.5 इतकी आहे. सो 2.5 ते 3.5 ग्राम डेसिलिटर इतकी त्याची लेवल आहे. आणि अल्फा ग्लोब्युलिन वाढतं जेव्हा क्रॉनिक हिपॅटिक किंवा सिरोसिस सारख्या बिमाऱ्या असतात लिव्हर संदर्भातल्या, तेव्हा गॅमा ग्लोब्युलिनचं प्रमाण जे आहे ते वाढतं. त्याच्यानंतर प्रोथ्रोम्बिन, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रोथ्रोम्बिनचं काम जे आहे ते आपल्या क्लॉटिंग फॅक्टरमध्ये देखील खूप महत्त्वाचं आहे. सो नॉर्मल प्रोथ्रोम्बिन टाईम या आधी देखील मी या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की नॉर्मल प्रोथ्रोम्बिन टाईम जो आहे हा 10 ते 12 सेकंद, याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपला नॉर्मल ब्लिडिंग टाईम काय आहे, ब्लिडिंग टाईम म्हणजे काय होतं याच्यावर देखील प्रश्न विचारतात. बरं, ब्लिडिंग टाईम किती आहे, म्हणजे जर तुम्ही एखाद्या इथं प्रिक केलं, ठीक आहे, आणि किती वेळ ते रक्त बाहेर येत राहणार त्याला आपण ब्लिडिंग टाईम असं म्हणतो. तर जो ब्लिडिंग टाईम आहे हा 2 मिनिटापासून तर 5 मिनिटापर्यंत वगैरे आहे. क्लॉटिंग टाईम किती आहे, क्लॉटिंग टाईम म्हणजे काय, तुम्ही जे प्रिक केलं होतं त्याच्यानंतर किती वेळानंतर त्यातून रक्त येणं बंद होईल त्याला आपण क्लॉट होणे असं म्हणतो, किंवा तुझे रक्त असते ते थांबतं त्याला आपण क्लॉट होणे म्हणतो. तो जो नॉर्मल टाईम आहे हा 6 मिनिटापासून तर 9 मिनिटापर्यंत इतका आहे. तसंच
प्रोथोम्बिन टाइम देखील विचारला जातो. हा जो पीटी तुम्हाला शॉर्ट मध्ये दिसत आहे हा प्रोथोम्बिन टाइम आहे. हा आहे 10 ते 12 सेकंद. मगाशी मी क्लॉटिंग आणि क्लॉटिंग टाइम बद्दल बोललो, ब्लिडिंग टाइम बद्दल बोललो, ते मिनिट्स मध्ये होतं आणि प्रोथोम्बिन टाइम हा 11 ते 12 सेकंद मध्ये आहे. हिमॅटॉलॉजी मधले माझे जर तुम्ही काही लेक्चर्स बघितले असतील त्याच्यामध्ये देखील मी हा प्रोथोम्बिन टाइम ऑलरेडी मेन्शन केला आहे. मी स्टार करून या सेकंडच्या खाली तुम्हाला काय करायचं आहे, अंडरलाईन करायची आहे. का बरं? कारण की सगळं मिनिटमध्ये राहते. काही गडबडीमध्ये आपल्याला प्रोथोम्बिन टाइम देखील आपण मिनिटमध्येच आपल्या डोक्यामध्ये येते, त्याचं आन्सर चुकून जाईल. आपल्याला सेकंद पाहिजे आहे, लक्षात ठेवायचं. इथेच गुगली टाकली जाते, त्या लोकांकडून ते मिनिट देतील. पहिलंच देतील 10 ते 12 पण मिनिट देतील आणि चौथा ऑप्शन देतील 11 ते 12 सेकंद. तर आपल्याला सेकंदवर फोकस करायचा आहे. लाल पेनाला अंडरलाईन करून ठेवून द्यायचं. नंतर व्हिटॅमिन के ची डिफिशियन्सी जेव्हा आपल्या बॉडीमध्ये होते तेव्हा प्रोथोम्बिन टाइम जो आहे तो वाढतो. म्हणजे जो 10-12 सेकंद आहे तो 20-30 सेकंदाच्या ही वर होऊन जातो. ठीक आहे, मिनिटामध्ये पर्यंत पोहोचू शकतो. सो व्हिटॅमिन के ची डिफिशियन्सी झाल्यानंतर प्रोथोम्बिन टाइम जो आहे तो वाढतो. याच्यानंतर एक आहे फेटोप्रोटीन. फेटोप्रोटीन म्हणजे काय असतं की जेव्हा फिटस वाली स्टेज असते, आपण जेव्हा एम्ब्रिओ स्टेजमध्ये असतो तेव्हा या प्रोटीनचं सिंथेसिस होतं. मेजर प्लाझ्मा प्रोटीन आहे इन अ फेटल प्रोटीन. म्हणजे जी एम्ब्रिओ वाली स्टेज आहे, फिटस वाली स्टेज आहे, या कंडिशनमध्ये जे आहे हे फेटोप्रोटीन जे आहे हे सिंथेसिस होतं. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला लिव्हर फंक्शन टेस्ट जो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे विथ रिस्पेक्ट टू एक्झाम, जिल्हा परिषद पण आणि आरोग्य विभाग, हा टॉपिक इथेच संपतो आहे. पण या सगळ्या टॉपिकचा अभ्यास तुम्ही करून माझ्या MCQ सेशनसाठी तुम्ही तयार राहायचा. कारण की मित्रांनो कसं आहे, हे जे तुम्ही लिहिलं आहे, तुम्ही हे सगळं काय करायला पाहिजे, पहिले माझा व्हिडिओ पाहताच जशा प्रकारे मी हे मांडलेलं आहे, तुमच्यापैकी कोणी जरी हे एकाखाली एक जर लिहत असाल तर तुम्हाला कुठे प्रेझेंट नाही करायचं आहे. मला माहिती आहे हे जे तुम्ही आता लिहिताय ना हे तुम्हाला कुठे प्रेझेंट करायचं आहे, त्याच्यावर तुमची मार्किंग नाही आहे. पण मी जसं प्रेझेंट केलं आहे असं करणं सोयीस्कर आहे. का बरं? बघा, मी सगळ्या ठिकाणी हे जे टाइम्स आहे, हा टाइम आहे, हा टाइम आहे, इथला टाइम, हे सगळे मी एका लाईनीत लिहिण्याचा प्रयत्न केला. याच्या आधी पण तुम्ही बघितलं होतं. हे काय असते, आपल्या पॉईंट डोक्यामध्ये काय होतं की जेव्हा प्रश्न विचारला जातो की यार सिरम ग्लोबुलिनचं लेवल काय, तर बरोबर तुम्हाला आठवते तुम्ही वारंवार वाचल्यानंतर की दुसऱ्या नंबरवर ते आपण लिहिलं होतं आणि 2.5 आणि 3 3.5च्या मध्ये होता. पहिल्या नंबरवाला जो होता तो अल्ब्युमिन होता आणि तो 3.5 ते 5च्या मध्ये होता. तुम्ही जर एकाखाली एक लिहायला गेलं तर ते लेंथ वाढेल, ते नोट्स नसतात. ह्या तुम्ही जेव्हा वाचणार तेव्हा काय की पूर्ण पेज तुमच्या समोर येईल आणि याच्यातला जर प्रश्न आला तर या पेजमधून तुम्हाला चुकणार नाही की 3.5 ते 2.5 होतं की 3.5 ते 5 वाला होता. ते कन्फ्युजन वाली सिच्युएशन एकाखाली एक लिहिलं तरी येईल. हे जर अशा पद्धतीने ज्या मी नोट्स बनवून तुम्हाला देतो आहे त्याच पद्धतीने तुम्ही लिहा, त्याच पद्धतीने वाचा. वारंवार रिव्हिजन झाल्या पाहिजे, एकदा वाचून होत नाही. माझं नाही झालं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे माझी रिव्हिजन माझ्या पूर्ण टेक्निकल याच्यात कमीत कमी आमची एक्झाम खूपदा पोस्टपोन झाल्यामध्ये कमीत कमी 30-40 वेळा झालं होतं. तर माझा सगळ्या सिलेबस 40-50 वेळा हार्डली वाचून झालेलं आहे हे सगळं. त्याच्यामुळे कसं आहे, हे वारंवार तुम्हाला वाचत राहावं लागेल. एक्झामच्या दिवसापर्यंत नोट्स प्रॉपर काढाव्या लागतील, तेव्हा कुठं होईल. सो माझं म्हणणं इतकंच आहे. लिव्हर फंक्शन टेस्टचे 2 व्हिडिओ, पहिला व्हिडिओ, आजचा हा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे आणि याच्यावरचा MCQ सेशन लवकरच मी 15 ते 20 प्रश्न घेऊन येतो आहे. मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि किंवा होऊ शकते त्या 15-20 प्रश्नामध्ये एखादा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये पण भेटेल, इतके महत्त्वाचे प्रश्न. सो तयार राहायचं अभ्यासासोबत आणि माझ्या प्रश्नाचं आन्सर मी टिक करेपर्यंत MCQ सेशनमध्ये तुमचा आन्सर तयार असलं म्हणजे इतका चांगला अभ्यास करा. भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहे लिव्हर फंक्शन टेस्टवरचे MCQs. तोपर्यंत जय महाराष्ट्र.